नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण मस्त असं सकाळच्या नाश्त्यासाठी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा शेवयाचा उपमा बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने। इथे मी शेवया घेतलेल्या आहेत गरजेनुसार। गॅसवरती कढई ठेवले, 2 चमचे अंदाजे तेल घालायचे आपल्याला, खूप जास्त तेल नाही वापरायचे, 2 चमचे। तर या ठिकाणी बघा मी 4 मूठ शेवया घेतलेल्या आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता कमी जास्त। आता ह्या शेवया आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। ब्राऊन कलर झाला की ह्या शेवया काढून घ्यायच्यात आपल्याला। खूप मस्त नाश्ता होतो आणि अगदी पौष्टिक असा हा नाश्ता होतो। तर आपल्या ह्या शेवया भाजून तयार आहेत, बघा थोडासा कलरही चेंज झालेला आहे। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये जर तुम्हाला पोट भरून असा एखादा नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की करा। तर याला आता मी एका ताटामध्ये काढून घेते। आता याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे अंदाजे तेल घालायचं आहे। तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता, पण इथे मी तेल वापरलेलं आहे। आता तेल छान गरम झालं की फोडणीला मोहरी घालायची आपल्याला, त्यानंतर जिरे घालायचेत। मस्त असे जिरे घातलेले आहेत। आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे थोडासा, त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तीही घालायची। हिरवी मिरची गरजेनुसार घाला, कमी जास्त। आता या ठिकाणी मी कच्चे शेंगदाणे घालते मूठभर, त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही घालून घ्यायचे तेलामध्ये, छान परतून घ्यायचं। आता कांदा आपल्याला मस्त असं आपल्याला हे परतून घ्यायचं, शेंगदाणे, कांदा आणि मिरची। छान असं कांदा परतून झाला ना थोडासा की आता यामध्ये बारीक चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे, ते घालून घ्यायचे आणि मस्त असं परतून घ्यायचे आपल्याला। अगदी कमीत कमी वेळामध्ये पोट भरेल असा हा नाश्ता तयार होतो आणि शिवाय पौष्टिकही आहे। छान असं आपलं टोमॅटो आणि कांदा छान भाजलेला आहे, मस्त परतून घ्यायचं एक 3 ते 4 मिनिटं। मस्त असा उपमा तयार होतो शेवयाचा, अशा पद्धतीने करून बघा एकदा। आता यामध्ये आपण हळद आणि धना पावडर घालणार आहोत। तर बघा या ठिकाणी आता मी धना पावडर घालते, त्यानंतर हळद घालायची। आता आपल्याला अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। परत एकदा मस्त असं मिक्स करायचं आहे। आता इथे आपण पाणी घालणार आहोत। इथे मी 2 ग्लास पाण्याचा वापर करते, मी 4 मूठ घेतलेले आहेत शेवया, तर 2 ग्लास पाणी भरपूर आहे, खूप जास्त पाणी नाही घालायचं। मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आता, आणि छान अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घाला, म्हणजे शेवयाचा आपला उपमा खूप छान तयार होतो। तर या ठिकाणी बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या घालून घेणार आहोत यामध्ये। पाण्याला उकळी आली की मगच घालायच्या आहेत। आता छान असं मिक्स करूया। या ठिकाणी गॅस बारीक करणार आहे आता मी, आणि मस्त असं आपल्याला हे मिक्स करून एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये छान असं आपला शेवयाचा उपमा तयार होतो। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। मस्त असं मिक्स करायचे आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं शेवया आपल्याला। आता 5 मिनिटं झालेले आहेत, बघा मी दाखवते तुम्हाला। तर मस्त असं आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि छान अशा मोकळ्या शेवया झालेल्या आहेत। मस्त असा शेवयाचा उपमा तयार झालेला आहे, बघा अगदी परफेक्ट असा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। तर बघा या ठिकाणी अगदी परफेक्ट असा शेवयाचा आपला उपमा तयार झालेला आहे। तर तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हा शेवयाचा उपमा करू शकता, अगदी पोट भरेल असा हा शेवयाचा उपमा आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।